आपल्याला माहित आहे की या मार्गामध्ये तत्व शब्द नियमाने आपल्याला चालावं लागते आणि तत्व शब्द नियमाच्या जर बाहेर गेलं तर काय दुःख होतात, कोणते अनुभव आहे हे सर्व लोकांना माहित आहे। या परिवाराने आता सांगितलं की मार्गामध्ये आल्यानंतर त्यांच्या परिवाराकडून तत्व शब्द नियमाचे पालन झालं नाही। बाबाने जे नियम सांगितलेले आहे, दारू पिऊ नये, सट्टा खेळू नये किंवा जे काही अनेक वाईट व्यसन आहे त्या वाईट व्यसनाला दूर करून तत्व शब्द नियमाचा आचरण करून या मार्गात आपलं गृहस्थी उंच आणावं लागते। परंतु या परिवाराच्या हाताने ते तत्व शब्द नियमाचे पालन झाले नाही, दारूचे व्यसन झालं आणि त्यांच्या परिवारामध्ये किती मोठं दुःख आलं हे आता संपूर्ण लोकांनी ऐकलेलं आहे। या मार्गामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं आहे कर्म। एक म्हण आहे, कर्म की गठरी बांध के जग में फिरे इंसान, जैसा करे वैसा भरे विधि का यह विधान। कर्म करे किस्मत बने जीवन का यही मर्म, और प्राणी तेरे भाग्य में तेरे अपने कर्म, अशी म्हण आहे। आपल्याला जर कर्म आपले जर वाईट घडले, आपण या मार्गाच्या नियमाला चुकलो तर या मार्गात राहून सुद्धा आपल्याला दुःख भोगावं लागेल। पण अनेकामध्ये असताना अनेकातल्या लोकांना ते समजत नाही। अनेकामध्ये जेव्हा आपण राहतो, अनेकात बाकीचे जे व्यक्ती राहतात त्यांना ते समजत नाही, अरे हे तर मार्गात आले, हे तर मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, यांच्याकडे परमेश्वर आहे, मग यांच्या परिवारामध्ये असे दुःख का बरं आले, असं अनेकातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रश्न पडते। परंतु त्यांना हा विचार येत नाही की या मार्गामध्ये बाबांनी दुःख तर एका झटक्यामध्ये दूर होतातच, परंतु जर कर्म चुकले आणि मार्गाचे नियम जर चुकले तर दुःख वापस यायला काही वेळ लागत नाही। बाबांचे शब्द आहे, पल में शैतान और पल में भगवान, एक क्षण लागत नाही भगवंताला उपस्थित व्हायला। मोठे मोठे संकट, तुमच्यावर येणारे संकट हे दूर करायला एक क्षण सुद्धा लागत नाही आणि मोठे मोठे दुःख यायला सुद्धा एक क्षण लागत नाही। कारण की आपल्या जर कर्माने जर चुकलो तर त्या चुकीचा आपल्याला भोग या ठिकाणी भोगावं लागते आणि आपल्याला त्याचा त्रास होतो। बाबाची शक्ती कशी काम करते, या मार्गामध्ये परमेश्वर कसा आहे आणि किती जागृत आहे आणि तो कसा अनुभवाच्या माध्यमातून चर्चा बैठक आहे आणि परमेश्वर कसा साथ देतो हे आपल्याला आता त्या उदाहरणावरून कळेल। आमच्या उमरेड परिसरामध्ये महादेवजी भुसारी कोणी ओळखत असेल, परंतु बाबांचे सेवक आहे, त्यांच्या शिरपूर या ठिकाणी त्यांचे घर आहे, उमरेडला सुद्धा घर आहे। महादेवजी भुसारी त्यांना या मार्गामध्ये आले आणि मार्गामध्ये आल्यानंतर एक दिवस त्यांना हिवाळ्याचा दिवस होता असाच आणि 3 एकरामध्ये सोल्याची कटाई झाली होती। सोला कापून ठेवला होता, थोडंसं सर्व सेवकांनी लक्षपूर्वक आहे का, 3 एकरामध्ये सोला कापून ठेवला होता आणि हिवाळ्याचे दिवस होते। अचानक मोसम चेंज झाला, आभाळ आला, खूप आभाळ आला आणि त्यांना त्या ठिकाणी असा विचार पडला, उमरेडला होते मार्केटमध्ये, अरे म्हणे आपण तो सोला कापून ठेवलाय म्हणे, गावला उमरेड जवळ 2 किलोमीटरवर शिरपूर गाव आहे, तर म्हणे इतका आभाळ आला ना, जर पाणी आला तर आपलं पूर्ण नुकसान होईल म्हणे। ते भगवंताला हाका मारू लागले। भगवंता म्हणे कसं म्हणे, हे म्हणे आभाळ आलेला आहे आणि जर पाणी आला तर फार मोठं नुकसान आहे आपलं होईल म्हणे। आणि त्या चिंतेमध्ये त्यांनी गावाकडे शिरपूरकडे 2 किलोमीटर आहे त्या शिरपूरकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते शिरपूरमध्ये गेले। आता गावले गेले आणि गावला नाही जात तर इतका जोरदार पाऊस आला, इतका मुसळधार पाऊस आला। त्यांनी आधी भगवंताला विनंती केली होती की भगवंता पाणी येऊ देऊ नका आणि माझ्या मालाचं नुकसान होऊ देऊ नका, परंतु शिरपूरला गेले आणि शिरपूरला गेल्यानंतर इतका जोरदार पाऊस आला की आता त्यांच्या पायाखालची जमीन राहिली नाही। कारण की त्यांना असं वाटलं की आता भगवंताला आपण विनंती केली आणि इतका जोरदार पाऊस आला, आता आपलं पूर्ण नुकसान झालं आणि सर्व गेलं म्हणे कामातून। आणि म्हणते बाबा म्हणते चिंता करू नये तर काय करू, म्हणते माझ्या म्हणते 3 एकरामध्ये चना कापून ठेवला आहे आणि इतका पाणी तर आला आणि पाणी बंद झाल्यानंतर मोठ्या मोठ्या गारा पडल्या
मोठ्या मोठ्या गारा पडल्या. आता तो ते एकदमच त्यावेळेस विचार करायला लागला. बाबा म्हणते चिंता नाही करू तर काय करू म्हणते, माझ्या इतका मोठा माल शेतामध्ये कापून ठेवलाय म्हणते आणि ह्या एवढा पाणी आला म्हणते, आता बाबा म्हणते सर्व गेलं कामातून म्हणते, तू चिंता करू नको म्हणते. त्याला जो आवाज आला झोपेमध्ये झोपेत असताना, तू चिंता करू नको म्हणते, तुझ्या वावरामध्ये पाणी सुद्धा पडू दिला नाही म्हणते आणि तुझ्या चण्याचा घेंगरा सुद्धा फुटू दिला नाही म्हणते, तू चिंता करू नको. इतक्या गारा पडला पुन्हा भोवताल इतका मुसळधार पाऊस आला आणि इतक्या विजा कडकडत होता. तर याला असं वाटलं की झोपेमध्ये असताना याला असं वाटलं की नाही बघ खरंच म्हणते तर. म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सकाळी उठले चाय पाणी नाश्ता वगैरे त्यांचे झाला आणि शेताकडे जेव्हा जाऊन पाहते, पहा परमेश्वर कसा आहे आणि कशी मदत करते. जेव्हा सकाळच्या वेळेस वावराकडे जाऊन पाहिलं तर खरंच त्याच्या आजूबाजूच्या भोवतालच्या पूर्ण वावर जितके त्याच्या भोवताल जितके शेत आहे पूर्ण मातीमोल होऊन गेले, पूर्ण पाण्याने भरून गेले आणि पूर्ण कोणता माल कुठे ते समजत नव्हतं, पूर्ण नुकसान झालं. परंतु यांच्या शेतामध्ये एकही थेंब पाण्याचा पडला नाही आणि यांच्या कोणतेही नुकसान झालं नाही, कारण की ते परमेश्वराच्या तत्वशब्द नियमाने आणि या मार्गामध्ये चालणारा सेवक होता. एकही थेंब पडला नाही, माती सुद्धा ओली झाली नाही. माती अशी पाहिजे तर माती सुद्धा कोरडी होती. हा अनुभव सत्य आहे, काही याचं बनावट नाही. आजूबाजूचे संपूर्ण शेत मातीमोल होऊन गेलं, पूर्ण पाण्याने पूर्ण नुकसान होऊन गेलं, परंतु यांच्या शेतामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा पडला नाही. तो परमेश्वर आहे. ही परमेश्वरी शक्ती आहे, ही डोळ्याने दिसत नाही. परमेश्वराला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, फक्त तिचे गुण पाहू शकतो. भगवान सत्य परमेश्वर आहे आणि तो निर्गुण निराकार आहे, 24 तास चैतन्यमय आहे. तुम्ही जंगलात राहा, पहाडात राहा, शेतात राहा, वावरात राहा, कुठेही राहा. अगर बाबा हनुमानजी की जय म्हटलं नुसतं शेवकानीत नाही तर अनेकातल्या व्यक्तीने जरी बाबा हनुमानजीला हाका मारलं तरी त्याला परमेश्वर मदत करते. हे या मार्गातले सत्य अनुभव आहे. भरपूर उदाहरणं आहेत, भरपूर आहेत या मार्गामध्ये. सांगायला गेलं तर भरपूर उदाहरणं आहेत. आमच्या उमरेड परिसरामध्ये बाबाचा दौरा झाला. आमच्या उमरेड परिसरामध्ये बाबांचे सेवक आहे श्रीरामजी मोहिनकर, स्वर्गीय आहेत. आता ते आधी मार्गदर्शक होते. स्वर्गीय श्रीरामजी मोहिनकर यांच्या निवासस्थानी बाबाचा दौरा झाला होता. पहा आता परमेश्वर कसा आहे आणि बाबा हे जन्मापासूनच एक परमेश्वराचे अंग आहे. ते जन्मापासूनच त्यांना परमेश्वरी शक्ती, परमेश्वरी कृपा हे त्यांच्या जीवनामध्ये जन्मापासूनच त्यांना परमेश्वराची साथ आहे. आता जेव्हा बाबा उमरेडला श्रीरामजी मोहिनकर यांच्या निवासस्थानी आले त्यावेळेस त्यांच्या घराचं काम चालू होते आणि बाहेर विहिरीचं काम सुरू होतं. विहीर खोदण्याचं काम सुरू होतं आणि बाबा जेव्हा त्यांच्या निवासस्थानी आले तर बाबा पाहून झाले. आमचे उमरेडले आता मार्गदर्शक आहे सध्या कैलासजी वारे, हे त्यांच्या सोबत होते. मार्गदर्शक कैलासजी वारे काकाजी त्यांच्या सोबत होते. बाबा आले आणि बाबा जेव्हा त्या घरामध्ये गेले तेव्हा त्यांना ते विहिरीचे काम दिसलं. बाबा पाहायला गेले. बाबा म्हणते कशाचा गड्डा आहे हा म्हणते. बाबा म्हणते विहिरीचे काम सुरू आहे, अर्ध्यापर्यंत विहीर बांधलेली आहे. पहा अर्ध्यापर्यंत विहीर फरांड्यानं बांधलेली आहे म्हणते आणि त्या अर्ध काम त्याचं चालूच होतं. विहिरीचे काम सुरूच होतं. त्या विहिरीला पाणी लागलं होतं आणि इतकं खराब पाणी होतं, इतकं गढूळ पाणी होतं, त्याच्यामध्ये सिमेंट, रेती, कचरा, काडी पडू पडू पूर्ण पाणी ते खराब झालं होतं. तर बाबा म्हणते कशाचा गड्डा आहे म्हणते. बाबा म्हणते विहिरीचे काम सुरू आहे. तर ठीक आहे म्हणे बाबा. नंतर बाबा असं कोचमध्ये बसले आणि कोचमध्ये बसल्यानंतर जे वारे साहेब आहे त्यावेळेस मार्गदर्शक नव्हते. त्यांना म्हणते बाबा पाणी आण म्हणते. यांना प्रश्न पडला की हात धुवायला मागते की प्यायला मागते. यांनी बाबाला म्हटलं की बाबा म्हणते कशासाठी पाणी आणू म्हणते. प्यायला पाणी आणू म्हणते. ते आतमध्ये जायला गेले तर बाबा काय म्हणते त्यांना ते पाणी इतकं खराब होतं. अरे आतमध्ये कशाला चालला म्हणते. ते विहीर खोदत आहे ना म्हणते, तू त्यातून पाणी आण म्हणते. बाबा म्हणते विहिरीचे पाणी म्हणते इतकं त्या पाण्याला फेस आलाय म्हणते, इतकं खराब पाणी आहे म्हणते, सिमेंट रेती सगळं त्याचं सांडू ते पूर्ण खराब झालंय म्हणते, पाणी अशुद्ध आहे म्हणते. बाबा म्हणते पिण्यायोग्य नाही म्हणते. परंतु बाबाचा आदेश राहत होता. बाबांनी जर आदेश दिला तर तसंच करावं लागत होतं. नाही म्हणते तू तेच पाणी आण. आता यांना वाटलं की बाबाने आदेश दिलाय तर आपल्याला पाणी आणायला काही हरकत नाही. त्यांनी ते विहिरीतलं काढलं पाणी, जे काढण्याची जे काही व्यवस्था त्याच्याने काढलं आणि आणलं बाबाजवळ पाणी. बाबाजवळ जेव्हा पाणी आणलं आणि बाबाला पाणी दिलं, पाणी नाही घेतलं बाबांनी. तू पे म्हणते आता म्हणते. यांना विचार पडला, अरे बाबा म्हणते इतकं खराब पाणी आहे
आणि बाबा म्हणतात म्हणते का तू पे, नाही बाबा म्हणते हे खराब खराब पाणी आहे, नाही मी कसं पे म्हणतो ना म्हणते. आणि बाबाचा आदेश होता, बाबाचा शब्द होता, त्यांनी पाणी पिलं. कसं वाटते म्हणते पाणी, बाबा म्हणते खूप खराब आहे म्हणते, पिण्यायोग्य नाही आहे बाबा म्हणते, आता मला दे म्हणते, आता पाणी जो ग्लास आहे आता मला दे म्हणते. आणि बाबांनी पाण्याच्या ग्लासला फक्त हात लावला आणि जे अशुद्ध पाणी होतं, गडूर पाणी होतं, खराब पाणी होतं, पूर्ण पाणी त्यांच्या डोळ्यात शुद्ध झालं. हे उमरेडमध्ये घडलेली कहाणी आहे. आणि आता तू पे म्हणते, पहिल्यांदा पेलं तर अशुद्ध बेकार लागलं, आणि दुसऱ्यांदा जेव्हा तो पाण्याचा ग्लास घेतला, बाबांनी त्याला फक्त टच केला होता, हात लावला, आणि आता मला दे म्हणते. नंतर बाबांनी हातात, त्या वारे साहेबांनी हातात घेतला, पूर्ण पाणी शुद्ध झालं आणि एकदम पिण्यायोग्य पाणी, एकदम स्वच्छ पाणी झालं. ही परमेश्वरी कृपा आहे, ही परमेश्वराची शक्ती आहे, ही महान कृपा आहे. ही फक्त परमात्मा एक या मार्गामध्येच चालते. या मार्गामध्ये कोणत्याही पद्धतीचे वैदाचे वैद्य चालत नाही, आणि कोणत्याही पद्धतीचे जादू टोना अंतर मंतरवाले सर्व या मार्गामध्ये आता जास्तीत जास्त आलेले आहे. भरपूर लोक आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी, थोड्याशा पैशासाठी लोकांचे नुकसान करायला मागं पुढे पाहत नाही. पण वैदाची वैयक्तिक चालत नाही. बाबांचे मार्गदर्शन होतं. बाबा त्या ठिकाणी, या ठिकाणी मोवाडी या ठिकाणी बाबांचे पहिल्या नंबरचे सेवक, त्या ठिकाणी बाबाचं जेव्हा त्या ठिकाणी मार्गदर्शन झालं, तर बाबांनी त्या ठिकाणी वैदाला चॅलेंज केलं होतं. कितीतरी त्या ठिकाणी वैद्वानीचा अफाट भेद होता, अफाट भाग होता. गावातले लोक वैद्वानीला खूप भेट होते. म्हणजे तांत्रिक मांत्रिक विद्या करणारे जे लोक आहे, त्यांना गावातल्या लोकांना त्यांच्यापासून खूप त्रास होता. जेव्हा बाबा त्या ठिकाणी गेले, बाबांनी मार्गदर्शन करताना आवाहन केलं, 100 जानते. बाबा काय म्हणतात, 100 जानते आणि 100 मांत्रिक एका साईडला म्हणे, आणि या मार्गातला एक लहानसा मुलगा तो एका साईडला म्हणे. चालवून दाखवा म्हणे, तुमच्यामध्ये किती जादू टोना आहे, किती ताकद आहे, तुम्ही चालवून दाखवा म्हणे. अगर लिंब लागत असेल तर आमच्याकडून घेऊन द्या, आणि या लहानशा मुलावर आपली जादू टोना तुम्ही चालवून दाखवा म्हणे. नाही आला कोणी समोर, कारण की बाबाच्या शक्ती समोर हे कोणाची चालत नव्हती. या मार्गातलं सत्य उदाहरण आहे संतोषराव वानखेडे. अफाट जादूगर होता. त्याच्याकडे इंद्रजाल, वशीकरण, अजून बंगालच्या काला जादू, अशा नाना प्रकारच्या 750 खंड जादू होत्या. बरोबर, 750 खंड विद्या त्या संतोषराव वानखेडे या जादूगर. आणि त्या जितकी मोठी त्याची विद्या होती, तितकाच मोठा त्याला अहंकार होता. तो म्हणे माझ्या कोणी काही बिघडू शकत नाही म्हणे. 3 दिवस एका व्यक्तीला खेकडा बनवून दरामध्ये घालून ठेवला होता त्यानं, कारण की त्याच्यामध्ये इतकी ताकद होती, इतका जादूगर होता की भारतातले सर्व जादूगर आपल्या खिशात ठेवतो म्हणे, आणि माझ्यासमोर कोणी टिकू शकत नाही म्हणे, असं त्याला त्याचा जादूचा अहंकार होता. परंतु बाबाने परमेश्वरी कृपा प्राप्त केली होती. एका परमेश्वराची कृपा बाबांनी प्राप्त केली होती. सृष्टी निर्माता परमेश्वर काही साधारण गोष्ट नाही. ज्यांनी हे संपूर्ण सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांड, ज्या महान त्यागी बाबा, ज्या परमेश्वराने बनवलं, त्या परमेश्वराची प्राप्ती या मार्गामध्ये झालेला आहे. बाबांनी तिला बाबा हनुमानजी हे नाव दिलेलं आहे. बाबा हनुमानजी हे फक्त नाव दिलेलं आहे. बाकी त्या सृष्टी निर्माता परमेश्वराला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, विकार नाही. त्याला बाबांनी ते त्या परमेश्वराचे नाव बाबा हनुमानजी हे ठेवलेलं आहे. आणि म्हणून आज आपण बाबा हनुमानजी की जय म्हणतो, तो सृष्टी निर्माता परमेश्वर आपली मदत करते. म्हणून आपण कोणत्याही हनुमानजीच्या देवळामध्ये इकडे तिकडे आपण घंटी वाजवत नाही, तिथे अगरबत्ती लावत नाही, कापूर लावत नाही, पूजा करत नाही, प्रदक्षिणा घालत नाही, कारण की बाबांनी आपल्याला तो आदेश दिला नाही. तर संतोषराव वानखेडे, त्याचा जो भाषा होता, त्यांचं नाव लक्षात नाही, तर तो भाषा त्याला नेहमी सांगायचा, मामा म्हणते काय म्हणते तू म्हणते, नेहमी म्हणते लोकांकडून पैसे घेते, पैसे लुबाडते म्हणते, आणि ह्या गोर गरीब भोड्या भाबड्या लोकांना तू त्रास देते म्हणते. नेहमी तो मामाला समजून सांगत होता. तर तो म्हणते तू माझ्या भाषा आहे म्हणून तू वाटला म्हणते, नाही ते इतकंच. मग तो भाषा सांगत होता की मामा म्हणते तू आमच्या या परमात्मा मार्गात येऊन जा म्हणते, आणि या बाबाच्या कृपेला तू आपलं बाबाच्या कृपेने आपलं जीवन जग म्हणते. तर तो सांगे संतोषराव वानखेडे, तुझ्या बाबासारखे बाबा लगेच पाहिले म्हणे. तू जर माझ्या भाषा नसता तर एकच तुला मी माझ्या जादूचा झटका दाखवला असता म्हणजे, आणि कोणता तुझा बाबा आहे, किती बाबा आहे, आज अनेकातले लोक म्हणतात या मार्गाला, कारण की माहीत राहत नाही त्यांना की हा मार्ग काय आहे आणि ह्या मार्गामध्ये काय होऊ शकते. सत्य मर्यादा प्रेमाने जे आपण चाललं तर या मार्गात काय होऊ शकते माहीत राहत नाही.
नेहमी मामाला समजून सांगत होता, नेहमी मामाला समजून सांगत होता, पण मामा कधी ऐकत नव्हता आणि अफाट जादूगर होता, त्याला तितका अहंकार होता. देवरावजी कोकाटे त्याच्या भाषा. आता देवरावजी कोकाटेच्या घरी एक दिवस बाबाकडे ते देवरावजी कोकाटे गेले आणि ते म्हणतात की बाबा म्हणते आमच्या घरी तुम्ही दौरा द्या म्हणते. तर बाबाने सांगितलं की मी म्हणते ज्या गावात जातो त्या गावात लोकांनी कोंबडे बकरे पोसून ठेवले आहे म्हणते आणि जिथं पहिले तिथे लोक कोंबडे बकरे देतात म्हणते. मला पुरणपोळी खायची आहे म्हणते. ह्या सर्व दैवी घडामोडी आहे, या पुरणपोळी वगैरे हा सर्व दैवी घडामोडी आहे. ते भगवंताला काय घडवायचं होतं ते या माध्यमातून त्यांनी घडवलं. तर बाबा दुमदेवजीने सांगितलं की मला म्हणते पुरणपोळी खायची आहे, तर मी तुझ्या घरी पुरणपोळी खायला येतो म्हणते. तुझ्या पत्नीला पुरणपोळी बनवता येते का? तर नाही म्हणते बाबा म्हणते, पण माझ्या भाषाची पत्नी आहे म्हणते, तिला पुरणपोळी खूप चांगली बनवता येते म्हणते. म्हणजे संतोषराव वानखेडेची पत्नी, तिला म्हणते पुरणपोळी खूप चांगली बनवता येते म्हणते. तर तुम्ही म्हणते आमच्याकडे पुरणपोळी खायला या म्हणते. केव्हा येऊ? तर मी उद्याच येतो म्हणते. आणि दुसऱ्या दिवशी बाबा त्यांच्याकडे पुरणपोळी खायला जेव्हा गेले तेव्हा त्या ठिकाणी सर्व बाबाची व्यवस्था वगैरे करण्यात आली आणि त्या ठिकाणी स्वयंपाकाला वेळ होता. त्या ठिकाणी वेळ होता. तर बाबांनी असं सांगितलं की आता स्वयंपाकाला वेळ आहे म्हणे, आपण सर्व मिळून म्हणे आता एक चर्चा बैठक भगवंताची गुण गाऊन म्हणे. त्या ठिकाणी संतोषराव वानखेडे जो अफाट जादूगर आहे तो सुद्धा बाबाच्या तिकडे बाजूला एका साईडला खुर्ची लावून बसला होता. पहा, आता सांगितलं कोणत्या वैदाची वैदकी चालत नाही, कोणता तांत्रिक मांत्रिकाची काही या मार्गात चालत नाही. किती असेल, किती विद्या प्राप्त केलेला असेल, या मार्गातल्या सेवकावर नाही चालू शकत. जो सेवक सत्य मर्यादा प्रेमाने चालणारा असेल तर, बाबाच्या नियमाने चालणारा असेल तर त्या संतोषराव वानखेडेनं त्या ठिकाणी बसला होता आणि बाबांनी चर्चा बैठक घेतलं. सर्वांचे मार्गदर्शन झाले आणि नंतर बाबाचे मार्गदर्शन सर्वात शेवटी झालं. तर बाबाला माहित होतं का येतो हा जादूगर बसलेला आहे, वानखेडे बसलेला अफाट जादूगर आणि त्याचा अहंकार खूप आहे विद्येचा. तर बाबांनी मार्गदर्शन करताना म्हटलं, तेव्हा मी त्यांनी तेच म्हटलं की म्हणे किती तांत्रिक मांत्रिक पंडा पुजारी किती मोठा जादूगर असेल म्हणे, 100 तांत्रिक 100 मांत्रिक 100 जादूगर एका साईडला म्हणे आणि माझ्या बाबाचा सेवक हा एका साईडला म्हणे. त्यांची जादू त्यांच्यावर चालू शकत नाही म्हणे आणि तो त्या सेवकाला त्रास देऊ शकत नाही म्हणे. आता याला वाटलं वानखेडेला की हा म्हणते बाबा दुमदेवजी साधी टोपी साधी बंगाली आणि मी इतका मोठा जादूगर म्हणते, मला हा म्हणते चॅलेंज करून द्यायला म्हणते, याला आत्ताच जादूचा झटका आपला दाखवू कर म्हणते. तेव्हा त्यांनी विचार केला की मी जर याचं काही करेल तर माझा जो भाषा आहे त्याला समजून जाईल, म्हणून याच्यानंतर जर कधी हा भेटला म्हणते त्याचा मी याला आपल्या जादूचा झटका दाखवून देतो म्हणते. सोप्त भवनामध्ये चर्चा बैठक होती नागपूरला आणि त्याला माहीत झालं. त्या ठिकाणी तो गेला, आपला एका साईडला एक कोपरा पकडला आणि आज म्हणते हा बाबा दुमदेवजी म्हणते याला दाखवतो म्हणते मी आपल्या जादूचा झटका. पहा, सर्व सेवकांनी ऐका, त्या संतोषराव वानखेडे अफाट जादूगर 750 खंड विद्या होती. इंद्रजाल, वशीकरण, बंगालची ते काली जादू, अमका डमका कोणत्या विद्या होत्या त्या सर्व होत्या त्याच्याकडं आणि सर्व जादूगरांना आपल्या खिशात ठेवतो म्हणे, इतका त्याला अहंकार सुद्धा होता. त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा बाबाचं मार्गदर्शन सुरू होतं तर बाबाचं मार्गदर्शन सुरू असताना तो त्या ठिकाणी एका साईडला बसला आणि त्यानं आपलं अंतर चालवणं चालू केलं. एक मंत्र म्हणला, एक खंड जपला आणि पहिला जादूचा वार बाबावर सोडला. त्यांना त्या एका कोपऱ्यात बसला होता सोपता भवन. पहिला जादूचा वार बाबावर सोडला आणि तो बाबाच्या छातीपर्यंत वार गेला आणि वापस आला. आता याला वाटलं की याच्या जीवनातला कधी जादूचा वार वापस आला नाही, कधी फेल पडला नाही. याला वाटलं की अरे बापरे म्हणे हा म्हणते आपला जादूचा वार वापस आला म्हणते. ठीक आहे म्हणते, मी बी संतोषराव वानखेडे म्हणते नावाचं म्हणते आणि माझ्याकडे काही कमी जादू नाही म्हणते. त्यांनी दुसरा खंड जपला, दुसरा वार बाबावर चालवला, दुसरा वार बाबावर जादूचा चालवला. तो सुद्धा बाबाच्या छातीपर्यंत गेला आणि तो सुद्धा वार त्याच्या वापस आला आणि त्याच्या अंगावर जाऊन पडला आणि इतका जोरदार पडला की मेलो रे बाप म्हणे, कारण की त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जादूचा वार कधी फेल झाला नव्हता. आणि नंतर त्याने कसा बसा तो शांत केला आणि म्हणते आता असा वार चालवतो म्हणते की हा बाबा दुमदेवजी ते सोप्त भवनाची सिलिंग खूप खालपासून तर खूप लंबी होती, खूप मोठी होती. आता असा वार या बाबा दुमदेवजीवर चालवतो म्हणते की हा बाबा दुमदेवजीचा सिलिंगला टेकला पाहिजे आणि याला जे सेवक सोडवायला गेले ते बी पूर्ण त्या सिलिंगला चिपकले पाहिजे, असा वार चालवतो म्हणे.
आणि त्या सोपता भवनमध्ये त्याने तो आपला मंत्र जपला, तिसरा खंड जपला आणि तो सुद्धा वार बाबावर फेकला, तो सुद्धा फेल झाला. आणि याच्या जीवनामध्ये ह्या पूर्ण घामा चक्कर येऊन गेला आणि याच्या जीवनामध्ये कधी याच्या जादूचा वार वापस आला नाही, कधी फेल झाला नाही. तो मानतेजी बाबा जुमदेजी समोर चालला नाही. त्यांच्या बाबा जुमदेजी समोर तो जादूचा वार चालला नाही. मग बाबा जुमदेजी काय म्हणते मार्गदर्शन करताना, संतोषराव म्हणते आणखी काही जादूचे वार आहेत का म्हणते चालवायचे, म्हणते आणखी काही जर असेल तर बाबावर प्रयोग करून पहा म्हणते. अरे म्हणते याला बाबाला कसं माहित झालं, मी याच्यावर जादूचे वार चालवतो हे बाबाला कसं माहित झालं. कारण की बाबा हे अंतर्ज्ञानी गुरु होते. ते संपूर्ण मानवाला पाहून त्याच्या अंतरात्म्यात पाहत होते आणि यानं काय केलंय काय नाही, कोणत्या चुका केल्या आहे हे महान त्याची बाबा जुमदेजीला सर्व समजत होते. त्याला वाटलं की मी जर आता येथून पळालो ते बाबाचे सेवक पकडतील ना, माझी चटणी बनवतील ना, मला फोडून टाकतील म्हणे. मग आता काय करायचं तर बाबा जुमदेजीच्या पाया पडायचं. कारण की तो कधी जीवनामध्ये कोणासमोर झुकला नव्हता. कारण की त्याची जादू इतकी पॉवरफुल होती की तो कधी कोणासमोर झुकला नव्हता. कारण की त्याला त्याच्या जादूचा अहंकार होता. पण मान की बाबा जुमदेजी समोर चालत नाही. तो गेला बाबा जुमदेजी जवळ. बाबा म्हणते मला म्हणते या मार्गामध्ये घ्या म्हणते. बाबाच्या पाया पडायला गेला. बाबा म्हणते तुला मार्गात भेट नाही. मला म्हणते या मार्गामध्ये जादूगर नाही पाहिजे, तुला या मार्गात भेट नाही. नाही बाबा म्हणते मला मार्गात घ्या म्हणते. तुला जर मार्गात यायचं असेल तर तुला तुझी संपूर्ण जादू हे विसर्जन करावं लागेल म्हणते आणि नंतर या मार्गामध्ये नंतर तुला प्रवेश मिळेल म्हणते. त्या कनान नदीच्या पात्रावर तो गेला. बाबांनी सांगितल्याप्रमाणे कनान नदीच्या पात्रावर गेला. तिथे एक खंड जपायचा, एक मंत्र म्हणायचा, एक डुबकी मारायची, असे 750 खंड जादू पूर्ण त्याने त्या कनान नदीच्या पाण्यामध्ये पूर्ण विसर्जन केली, स्वाहा केली. आणि त्या स्वाहा केल्यानंतर बाबाकडे गेला आणि बाबाकडे गेल्यानंतर बाबाला सांगू लागला की बाबा म्हणते मी पूर्ण जादू विसर्जन केली म्हणते, आता मला मार्गात घ्या म्हणते. बाबांनी सांगितलं की माझ्याकडे एकटक पहा म्हणते. आणि बाबांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या अंतरात्म्यात झाकून पाहिलं, खरंच हा इमानदार आहे की नाही. आणि खरंच पाहिलं, खरंच म्हणते वानखेडे खूप इमानदार आहे म्हणते. आणि नंतर बाबांनी त्याला मग मार्ग दिला आणि तो मार्गदर्शक बनला आणि तो या मार्गामध्ये सुखी झाला आणि मार्गदर्शक या पदावर तो आता ते स्वर्गीय झाले, मरण पावले. आता ते आपल्यामध्ये राहिले नाही. तर या मार्गामध्ये बाबाची कृपा खूप महान आहे. बाबांचे वाक्य आहे, इस मार्ग को समझो, इस मार्ग की अवहेलना ना करो, इस मार्ग में असत्य ना करो, बहुत बुरे फल प्राप्त होंगे. हे मानव तुझे कुछ भी कम नहीं पड़ने दूंगा, मैं बाबा हूँ. भगवान ने मुझे बाबा बनाया है और इतने सारे जो लोग हैं वो बाबा का पुरावा देंगे. बाबा को किसी ने देखा नहीं लेकिन कार्य देने वाला सामने तो बाबा है. भगवान को किसी ने देखा नहीं लेकिन कार्य देने वाला सामने तो बाबा है. मार्गदर्शन करने वाला सामने तो बाबा है. और बाबा ने कितने त्याग से सेवा की ये भी सामने है. आणि नंतर आमचं उमरेटचं वगैरे उदाहरण दिलं की त्या तिकिटीचे पैसे मागितले, पण आता वेळ झालेला आहे आणि आता भरपूर आपल्याला अजून अनुभव मार्गदर्शन आपल्याला भरपूर मिळणार आहे. तर माझ्या बोलण्याच्या जर काही सांगण्यामध्ये काही चुका झाल्या असतील, कोणता शब्द चुकला असेल किंवा मागं पुढे झालं असेल तर भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांना मी क्षमा मागतो. महानताजी बाबा जुमदेजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी क्षमा मागतो. आई वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहेत, आईला मी क्षमा मागतो. आपले अध्यक्ष साहेब सेवक सेविका सर्वांना क्षमा मागतो. नमस्कार.